आज हे मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन होणार आहे। मात्र या विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। प्रत्येक आमदारांकडून आपली बाजू सांगण्यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। प्रत्येक आमदाराकडून आपली बाजू सांगण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। आज विशेष अधिवेशन आहे कुणाल, मात्र या अगोदर काँग्रेस आमदारांनी ही बैठक ठेवलेली आहे। या बैठकीसंदर्भात माहिती जाणवे, एकंदरीत पाहायचं झालं तर विशेष अधिवेशनापूर्वी जी लगबग आहे ती प्रत्येक पक्षांची पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण विशेष अधिवेशनामध्ये गटनेत्यांना बोलायची परवानगी असणार आहे। गटनेते आपलं मत आपल्या पक्षाची बाजू मांडणार आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष देखील अशा प्रकारच्या बैठका घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण काँग्रेसची आता 9:30 वाजता जी बैठक आहे ती पार पडणार आहे। एकंदरीतच काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या नेत्यांची आमदारांची काय भूमिका आहे ही गटनेत्यांसमोर मांडण्यात येणार आहे। बाळासाहेब थोरात यांच्या समोर ही सगळी मतं जी आहेत ती मांडण्यात येणार आहे आणि यानंतरच काँग्रेसचे गटनेते जे आहेत ते विधिमंडळामध्ये जाऊन आपलं मत प्रदर्शित करतील। त्यामुळे प्रत्येक गटनेत्याला फक्त अधिकार असणार आहे या संपूर्ण अधिवेशनामध्ये बोलण्याचा आणि याच पार्श्वभूमीवरती काँग्रेसने देखील ही महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आहे, जेणेकरून काँग्रेस पक्षाची जी काही भूमिका असणार आहे ती गटनेत्यांकडून मांडण्यात येणार आहे। आणि त्यापूर्वी सर्व आमदारांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण ओबीसी समाज देखील आहे। ओबीसी समाजाला जर धक्का लागला तर एक वेगळी भूमिका जी आहे ती ओबीसी समाजाकडून घेतली जाऊ शकते। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये एक स्टेबल मत हे काँग्रेस पक्ष कशा प्रकारे मांडू शकणार यासाठी या संपूर्ण आमदारांचं जी बैठक आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीअंती आणि विधान भवनामध्ये काय नेमकं काँग्रेसचे गटनेते आपलं मत मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये। मात्र या संपूर्ण विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागू नये। त्यामुळे या विशेष अधिवेशनामध्ये तोडगा निघतोय का किंवा मराठ्यांना आरक्षण मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी जी, धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे।